खरं तर सुरुवात झाली माझी झी मराठीमुळे माझी सुरुवात आहे. कारण महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा शो आला, ज्या शो मधून मी विनर झालो. तिथून पुढे जे कार्यक्रम मी केले ते सगळे झी मराठीवर केले. हुबाईपू नावाचा शो मला त्यांनी दिला अँकर करायला. त्यानंतर डब्बा गुल सारखा एक शो होता. काही काळ मी होम मिनिस्टर पण केलं होतं. त्यानंतर मग आता हवा येऊ द्या इतकी वर्ष सुरू आहे. अनेक अवॉर्ड शोज लिहिले मी, तिकडे अँकर पण केलं. पण या कार्यक्रमाने खूप दिलं हवा येऊ द्या. कारण ज्या घटना मराठी स्टेजवरती घडल्या नव्हत्या त्या या मंचावरती घडल्या. जसे काही चमत्कार घडले. सचिन तेंडुलकरांसारखा इतका मोठा व्यक्ती, इतकी मोठी हस्ती या मंचावरती आली की ते कुठल्याही रियालिटी शो मध्ये सर जात नाहीत, पण हवा येऊ द्यासाठी ते आले होते. शाहरुख खान, सलमान खान ही तर मंडळी आलीच, पण मराठी सिनेमा, मराठी नाटकाला एक वेगळा प्लॅटफॉर्म हवा येऊ द्यानं नेहमीच दिला होता, पुढेही देत राहील. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत 10 वर्षाच्या, एखादं पुस्तक लिहिण्या इतक्या आठवणी आहेत. तर एखादी ते विशेष खूप छान. आठवण काय सांगाल?